सप्तपदीच्या तिसऱ्या चरणात पहिले पाऊल टाकताना मी तुला असे वचन देतो, कोणतेही संकट आले असता त्याला ती सामोरा मी जाऊन तुझे संरक्षण करेन. अशुभाची सावली देखील तुझ्यापाशी येऊ देणार नाही. हे प्रभू, जेजुरीचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद होण्याची वेळ आली होती, कारण मी बाणाईला मार्गदर्शन केले होते. पण त्यावेळीही मी खंडेरायांना माझी बाजू पटवून दिली होती. मुनिवर, बाणाई आपली शिष्य आहे आणि आपण तिचे गुरु आहात. आपण बाणाईला मार्गदर्शन जरूर करा, परंतु तिला खंडेरायांच्या आयुष्यात आणण्याची घाई करू नका. माझा असा हेतू कसा असेल देवा? बाणाईला तिच्या ध्येयाची आठवण करून देणे, तिला तिच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणे हे माझे कर्तव्य आहे. देवा, भविष्यात असे पुन्हा काही घडले तर आपण कृपया माझी बाजू समजून घ्यावी, ही प्रार्थना. मुनिवर, शिवलीलेत आपल्या हातून अशी कोणतीही घटना घडू नये जेणेकरून खंडेरायांना राग येईल. आज्ञा असावी देवा. नारायण नारायण. महाराज, महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हळदीची पिंड तयार केली आहे, बघा की. आता एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे. बानू, हे शिवलिंग शिवशक्तीचे प्रतीक आहे. मी तुला आधीही सांगितल्याप्रमाणे तुझ्यावर जसे शिवाचे ऋण आहे तसेच शक्तीचेही आहे. त्यामुळे त्यांच्या पुढे नतमस्तक होणे, त्यांच्याबद्दल मनात नेहमी कृतज्ञता असणे हे अत्यंत आवश्यक आहे. सप्तपदीच्या चौथ्या प्रदक्षिणेत मी तुला असे वचन देतो की सुखदुःखाच्या कोणत्याही क्षणी माझे शिवतत्व तुझ्या बरोबर असेल. अशा प्रसंगी तू शक्ती होऊन मनुष्य जन्माचे सगळे भोग भोगत असताना माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या बरोबरच असेल. तुम्ही काय सांगता ते ठाव नाही मला, पर तुम्ही जे सांगता ते ध्यानात ठेवून मी समजून घेते. पण बानू, तुला आता इथेच थांबायचं नाहीये. मला सांग, तू, तुझं घर, तुझा पाडा, तुझे वडील, तुझ्या मैत्रिणी, तुझे सगळे सोबती, हे एवढंच तुझं जग आहे? मला सांग, तुला आयुष्यात पुढे काय करायचंय? सप्तपदीच्या पाचव्या फेरीत मी तुला असे वचन देतो की आपल्या नात्यामध्ये मी तुला जी वचने दिली आहे त्याप्रमाणेच वागे. जर तुला त्याचा विसर पडला तर तूच ते समजून घे, परंतु तुझ्या मुखातून बाहेर पडलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही दिव्यातून जायला तयार आहे. पण मी आतापर्यंत आपल्याला कोणतेच वचन दिले नाही. एक वचन दिलेस तू माझ्यासाठी, जे वेळ आल्यावर तुला आठवेल. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात
मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. म्हणजे मी तुला इथे येऊन जे काही सांगतो ते व्यर्थ आहे? अहो असं का म्हणता महाराज, माझं काही चुकलं का? नाही, तुझं चुकत नाहीये. तुला माहितच नाही की पुढे काय करायचं. मी खरंच कधी विचार नाही केला की मी आयुष्यात काय करणार आहे ते. तुम्ही भेटायच्या आधी मी महादेवांची पूजा करत होते. मग तुम्ही मला सांगितलं की महादेव म्हणजेच खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव. मग मी खंडेरायांची सेवा करायला लागले. माझं काम, माझा बाण, माझे खंडेराय यांच्या बिगर काय करायचं ते मला ठाव नाही. बानू, आयुष्यात स्वप्न सुद्धा अशी भव्य हवी, ज्यांच्या पंखात बळ आहे, त्यांनी आकाशात अशी उंच भरारी घ्यावी. नाही हो, मी एवढी मोठी नाही आहे. विवाहाच्या या शुभ विधीमध्ये 6व्या फेरीत मला तुला असे सांगायचे भाषा की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुझ्याशिवाय आयुष्याची मी कल्पनाच करू शकत नाही. बानू, तू काय आहेस हे तू सांगू नको, कारण ते तुला माहित नाही. तुला काय करायचंय, तुझं ध्येय काय हे तुला माहित नाही. सांगशील तुला काय हवंय आयुष्यात? मी सांगतो तुला काय हवंय ते. बानू, तुझ्या मनात दिवस रात्र क्षण क्षण खंडेराय आहे. तुझं रोमन रोम खंडोबा खंडोबा म्हणत असत. तू शिवमय झाली आहेस. तुझ्या मनात तू खंडेरायांचे जे चित्र तयार केले आहेस, मी तुला आज सांगतो की खंडेराय त्या चित्रासारखेच आहेत. माझे शब्द खरे आहेत ना बालू? तुझे खंडेरायांवरचे प्रेम ही लपवण्याची गोष्ट नाही, ही घोषणा करण्याची गोष्ट आहे. हे सत्य आहे की खंडेरायांवर तुझं प्रेम आहे आणि त्यांना प्राप्त करणं हेच तुझ्या आयुष्याचं ध्येय आहे. सप्तपदीच्या 7व्या आणि शेवटच्या फेऱ्यात मी तुला असे वचन देतो की अरे तू आहेस तरी कुठं रे बाबा? अरे हे डोळे मिठायच्या भेट तरी मला. आता मी थकले रे, थकले. कधी एकदा तुला डोळं भरून बघते असं झालंय रे मला. तू आहेस तरी कुठं रे बाबा? तू आहेस तरी कुठं? एकदा भेट रे बाबा, एकदा भेट मला, एकदा भेट रे बाबा, भेट रे. काय झालं? कसला विचार करताय? मला कोणतरी बोलावतंय, असा मला जायलाच पाहिजे. माझ्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात. मला किती आनंद झालाय
हे मी शब्दात नाही सांगू शकत. पण काहीच दिवस राहिलेत आपल्या विवाहाला म्हाळसा. काळजी करू नकोस. मला सांगा जी, तुम्ही सांगाल ते समजा मी उद्यापासून करत. उद्याला महत्व नाही भानू, आज आत्ता या क्षणी घडायला हवं. मी सांगेन तसं तू करशील? होय जी. भानू, तू एकदाच तुझ्या वडिलांबरोबर धनगरपाड्या बाहेर गेली आहेस. आज त्याच वाटेने या क्षणी पुन्हा एकदा एकटी जा. तुला ज्याची इच्छा आहे ते तुझी वाट पाहत आहे. तुला ते या वाटेवर नक्की भेटतील. हरम्या अशी व्यक्ती. ही वेळ महत्वाची आहे बानू. हा क्षण दौडू नकोस. लवकर निघ बानू. ही वेळ चुकवू नकोस. बानू, तुला जे हवं आहे त्यासाठी तू चालत राहा. तुझी भेट व्हावी म्हणून मी माझ्या आराध्याकडे प्रार्थना करतो. जा बानू. शुभम भवतु. नारायण नारायण. आज सूर्य उलट्या दिशेला उंगावला का काय? भक्ती तिची लई न्यारी अन वाटेत गावला तिला मार्तंड मल्हारी. खंडेराया जरा मल्हारी. खंडेराया सरा
खंडेराय बानू, बानू, तू आज इथे? तू अशी अचानक समोर येशील असे वाटले नव्हते. मी आज पालाई नावाच्या माझ्या एका भक्ताने हाक मारली म्हणून तिकडे जात होतो आणि तुझी भेट झाली. बानू, तुझी भक्ती माझ्यापर्यंत थेट पोचते. माझ्या अनेक भक्तांमध्ये तू मला अत्यंत प्रिय आहेस. तू जे बोलतेस ते मी ऐकतो. तू जो नैवेद्य मला दाखवतेस तो नैवेद्य मी अन्न म्हणून ग्रहण करतो. तुझे हळदीचे शिवलिंग बनवतेस तेव्हा माझ्या अंगावर हळद उमटते. बानू, सांग काय हवं तुला? बानू अशी गोजरी मार्तंड मल्हारी. काय बोलावं कळना झालंय. माझा देवच भेटल्यावर मी काय मागणार? सांग काय हवंय तुला? काय मागावं कळना झालंय. पर मला असं वाटतं की तुम्ही एकदा माझ्या घरला यावं. माझ्या हातनं तुमची सेवा व्हावी. मला असं वाटतं की मी तुम्हाला जेवायला घालावं. एवढंच ना? कधी बी आजी. ठीक आहे, यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला मी तुझ्या घरी येईन. मला खरंच नाही वाटत आहे. असं वाटतंय की सपन पडलंय मला. बानू, मी येईन, परंतु एक अट आहे. मी तुझ्या घरी येणार आहे हे कोणाला सांगू नकोस, नाहीतर मला नाही येता येणार. मी कोणाला बी सांगणार नाही जी. पालाई, आज तुझ्याकडे नाही येता आलं, परंतु मी निश्चित येईन. खूप वाट पाहायला नाही लावणार. बानू, काळजी घे स्वतःची. जातो मी. देवा, जातो म्हणून आहे जी, येतो म्हणावं. येतो मी.